मित्रांनो, आत्ताच आपला एसपीपीयू चा फर्स्ट इयर टू लास्ट इयर 24 आणि 19 सगळ्या पॅटर्नचे रिझल्ट लागले। या व्हिडिओमध्ये आपण त्या रिझल्टचे अनालिसिस करणार आहे। मित्रांनो, ओव्हरऑल जर रिझल्ट आपण बघितला तर ओव्हरऑल यावेळी रिझल्ट खराब लागलाय। फर्स्ट इयर सेकंड इयरचा तर फार खराब रिझल्ट लागलाय, त्या मानाने थर्ड इयर आणि बी वाल्यांचा चांगला रिझल्ट लागलाय। तुम्ही जर एकंदरीत आपल्या वर्गातले मित्रांचे रिझल्ट बघितले तर कळेल, प्रत्येकाला 2 किटी 4 किटी, काहींना 8-8 9-9 किटी आणि गोल्डन मुळे जे मुलं होते ना, मॅक्सिमम गोल्डन वाले मुलं वायडी झाले। कॅरी ऑन येईल की नाही सर, आमचं वर्ष वाचेल की नाही, प्रोव्हिजनल आता कसं घ्यायचं, फोटोकॉपीला टाकू पण विषय निघेल की नाही, प्रोव्हिजनल इयर वाचवता येईल की नाही, ऑलरेडी फीज भरून ठेवली, ऍडमिशन भरून ठेवलं, त्या फीजचं काय होईल, हे सगळ्या गोंधळात मुलं सापडले। तुम्ही पण कदाचित याच्यात असणार। काही जण क्लिअर झाले पण ऑल क्लिअर झाले पण सीजीपी लो आला, काही मुलं वायडी झाले पण वायडी मध्ये नुसते काही गोल्डन मुळे वायडी झाली, तर काही जण असे आहे त्याच्या डीएसवाय असतील किंवा रेग्युलर असतील ते क्रेडिट मुळे वायडी झाले। गोल्डन क्लिअर होऊन गेला पण क्रेडिट मुळे वायडी झाली। याच्या आपण पुढे गेलो, ऑल क्लिअर झाले पण लो सीजीपी आला, काहींनी रँक मिळवलाय पण जी अपेक्षा होती त्यापेक्षा पण कमी मार्क आले, विषयांना ग्रेड कमी झाले। या ओव्हरऑल यावेळचा रिझल्ट थोडा खराबच लागलाय आणि याच्यानंतर आता मुलं म्हणताय की सर कॅरी ऑनचं काय। यस, सो मित्रांनो, या सगळ्या पॉसिबिलिटीज या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करतोय। हा इंजिनिअरिंगचा आपला रिझल्ट खूप महत्वाचा होता। रोज तुम्हाला 3 व्हिडिओ देतोय मी, 4 व्हिडिओ देतोय, 3-4, ज्याच्यामध्ये कंटिन्युअस मुलांचे डाऊट्स सॉल्व्ह करतोय आम्ही। त्या लॉंग व्हिडिओ असो, शॉर्ट असो किंवा इंस्टाग्रामचे रील असो। सो तुम्ही आतापर्यंत पर्पल ॲटला सबस्क्राईब नसेल केलं तर पहिला व्हिडिओ कंटिन्यू करण्याच्या आम्हाला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करून घ्या। हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा, कारण खूप महत्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी तुमच्या रिझल्ट बद्दल। मित्रांनो, आता रिझल्ट लागून गेला। यस, काही मुलं म्हणताय सर रिझल्ट रॉंग आलाय, कारण 24 ला पासिंग आहे का 28 ला पासिंग आहे, तो अपडेट होणार आहे का। मित्रांनो, फर्स्ट इयरचा कॉलेजमध्ये गॅजेट कॉपी कालच आली। सो गॅजेट कॉपी मध्ये म्हणजे लेझर कॉपी असते, डॉट 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 मॅट्रिक्स असतं ना तशी, आणि त्याच्यामध्ये जो रिझल्ट आलाय तो फायनल, आता तो अपडेट होणार नाही। कुणाला मग कोंडो भेटलाय, कुणाला नाही भेटला, कुणाला ग्रेस भेटलाय, जे काय आहे ते सगळ्यांचं उत्तर फर्स्ट इयरच्या पोरांचं त्या गॅजेट कॉपी मध्ये आहे। राहिला सेकंड इयरची पण उद्यापर्यंत कॉलेजमध्ये शुक्रवारी गॅजेट कॉपी येऊन जाईल। सो सेकंड इयरची पण त्या गॅजेट कॉपीत जो रिझल्ट असेल तो फायनल रिझल्ट, त्याच्यात मग पुन्हा चेंज होत नाही। यस, हे लक्षात घ्या। आता क्लिअर झालेली जे मुलं आहे ना, त्यांना टार्गेट काय ठेवायचंय की आपण ऑल क्लिअर झालोय, पण आपल्याला आता ऑल क्लिअर आपलं मेंटेन ठेवायचंय आणि आपला सीजीपीए किमान या सेमिस्टर मध्ये 1 ते 1.5 पॉइंटने वाढवायचंय। म्हणजे 8 आला असेल तर 9 जायचंय, 9.5 जायचंय, 6 आला असेल तर 7, 7.5 जायचंय, 1 ते 1.5 वाढवायचंय। यस, बॅकलॉग केटी वाल्यांनी पहिलं त्यांनी टेन्शन घ्यायचं नाही, कारण बॅकलॉगचा पेपर हा तुम्ही ऑलरेडी 1दा 2दा, काहींनी 3दा, काहींनी 4-4 वेळा दिलाय। सो तो पेपर एवढ्या वेळा दिल्यामुळे तुम्हाला सगळा पॅटर्न माहिती, पेपर कसा येतो, पॅटर्न कसा येतो, कुठे चुका होता, आपण काय लिहितो, आपल्याला सगळं माहिती, कुणाला भेटायची गरज नाही। फक्त कॉन्फिडन्स लूज करायचा नाहीये आणि पहिलं रिचेक वाटत असेल 100% निघायला पाहिजे तर पहिलं रिचेकिंग रिव्हॅल्युएशन मध्ये टाकून द्या। तुम्हाला वाटतंय रिचेकिंग का रिव्हॅल्युएशन, कशात टाकू सर, यांच्यात फरक काय ते पहिलं सांगा। तो फरक पण समजून घ्यायचा असेल तर मला कमेंट मध्ये टाका, रिचेकिंग रिव्हॅल्युएशन डिफरन्स हा शब्द टाका, मी त्याच्याबद्दल पण व्हिडिओ देईल। कारण मुलं रिचेकिंगच्या ऐवजी रिव्हॅल्युएशन टाकतात, रिव्हॅल्युएशनच्या ऐवजी रिचेकिंग टाकतात आणि तिथेच गडबड होते। मग आपलं पुन्हा रिचेकिंग रिव्हॅल्युएशन निघत नाही, प्रोव्हिजनल घेतलेलं ऍडमिशन पण आपलं वाया जातं, पुन्हा वायडी पडतो, कळतंय। सो बॅकलॉग केटी वाल्यांनी घाबरायचं नाही, ऑलरेडी आपण सब्जेक्ट दिला, आता फक्त प्रॉपर रिव्हिजन करून रिचेकिंग रिव्हॅल्युएशन प्रॉपर ठरवून कामाला लागायचं, विषय निघून जाईल। नाही निघाला तर एंड सेम मध्ये प्रॉपर अभ्यास करून क्लिअर करा। वायडी जे पडले क्रेडिट मुळे असतील किंवा क्रिटिकल म्हणजे गोल्डन मुळे असतील, या सगळ्यांनी आता झालं ते झालं। जर वाटत असेल विषय 100% निघतोय तर प्रोव्हिजनल ऍडमिशन घेऊन इयर कंटिन्यू करा, रिव्हॅल्युएशन मध्ये विषय निघाला कंटिन्यू होईल, आणि नाहीच झालं तर मग
100% चांगले क्लासेस जॉईन करा. तुम्हाला वाटतं यार पर्पल हॅट सर तुम्ही खूप मदत करता, आपले पर्पल हॅटचे सुद्धा क्लासेस अवेलेबल आहेत, ऑनलाईन आहेत, ऑफलाईन आहेत, पण ऑनलाईन खूप अफोर्डेबल प्राइस मध्ये असतं, जेणेकरून तुम्हाला एक नाही तर 5-6 विषयांचं कॉम्बो पॅकेज घेता येतं, बॅकलॉग, रेग्युलर, सगळ्या विषयांचं. सो सगळ्याच मुलांनी आता ऑल क्लिअर झाले असाल, टॉपर असाल, बॅकलॉग असाल, केटी असाल, आपले पर्पल हॅटचे पॅकेजेस रिझल्ट लागल्यानंतर पुढच्या 10 दिवस आम्ही कॉम्बोसाठी ऑफर ठेवलाय, त्याबद्दल खाली डिस्क्रिप्शन नंबर आहे, कॉन्टॅक्ट करा, माहिती घ्या. खूप पोरं घेते, हजारो पोरं, तुम्ही पण घ्या आणि जेणेकरून अभ्यासाचं काम तुमचं सोपं होईल. इकडे तिकडे युट्यूबवर रॅन्डम सर्च करून टेलिग्रामचं मटेरियल, व्हॉट्सअप ग्रुपचं मटेरियल, पोरांच्या नोट्स, हजारो मटेरियल पुस्तकातून समजत नाही, या गोंधळामुळे विषय आपले बॅकलॉग राहिले. पण ज्यांनी पर्पल हॅट वापरले त्यांचे रिझल्ट तुम्ही आपल्या इंस्टाग्राम स्टोरीजला बघितले, युट्यूबवर आपल्या मुलांच्या फीडबॅक व्हिडिओज मध्ये बघितले, तुमचाही बेस येईल. सो बिंदास पर्पल हॅट वापरा, फायदाच होईल. मित्रांनो, लो सीजीपी आपल्याला आल्या अपेक्षापेक्षा पुन्हा कामाला लागायचं. यावेळी लो सीजीपी काय येतो आपण शेवट अभ्यास करतो. सगळ्यांनी आत्तापासून सुरुवात करा. या सगळ्यांवरती एकच बेस फॉर्म्युला सांगतो तुम्हाला, आपल्याला शेवट एका महिन्यात 8 स्टडी नाही करायचंय, बरोबर. आत्तापासनं नोव्हेंबर डिसेंबर मध्ये एक्झाम आहे, नोव्हेंबर डिसेंबर एक्झाम पर्यंत आत्तापासनं सकाळी 2 तास आणि बस रात्री 1 तास, रोज 3 तास अभ्यास, फक्त 3 तास रोज. हा फंडा फॉलो करा, आपला वायडी क्लिअर होईल, गोल्डन क्रिटिकल 100% क्लिअर होईल, ऑल क्लिअर वाले सीजीपीए त्यांचा 8-9 वर जाईल, केटी बॅकलॉग ऑल क्लिअर होऊन कॉन्फिडन्स बिल्ड होईल आणि लो सीजीपीएचा आपला हाय सीजीपीए होईल. मित्रांनो, ही स्ट्रॅटर्जी होती, फक्त एवढीच आहे. रोज सकाळी 2 तास किंवा सकाळी 1 तास, रात्री 2 तास, कसंही रोज 3 तास अभ्यास. शेवट अभ्यास नाही, शेवटच्या महिन्यात जेव्हा पोरं अभ्यासाला लागतील तेव्हा आपण रिव्हिजन आणि रोज 2 तास अभ्यास. मित्रांनो, व्हिडिओ भारी वाटला, कॉन्फिडन्स आला, काही डाऊट असले कमेंट मध्ये लिहा, यस, आणि नक्की व्हिडिओ शेअर करा, सगळ्यांना चॅनलला सबस्क्राईब करा आणि अभ्यास करताना पर्पल हॅटची 100% मदत घ्या, इंजिनिअरिंग सोपी होईल तुमची. बेस्ट ऑफ लक.